श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान पुणे यांचे अध्यक्ष सागर पवार यांनी अलीकडेच बेळगाव दौरा करून धार पवार समाजाला एकत्र आणण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे। बेळगाव येथील शाहूनगर गणपती मंदिरलगतच्या सभागृहात आयोजित बैठकीत परिसरातील धार पवार बांधवांना आमंत्रित करून त्यांच्या वंश परंपरेचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला। या बैठकीत धार पवार कोण होते, त्यांच्या शेकडो वर्षांच्या परंपरेचा वारसा काय आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। पुणे मुंबईसह देशभरात धार पवार घराण्याचे अस्तित्व असूनही त्यांच्या इतिहासाबाबत अनेकांना माहिती नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। त्यामुळे हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात गड देवतांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी बेळगावचे माजी महापौर मंगेश पवार, भालचंद्र पवार, शेखर पवार, दिगंबर पवार, विलास पवार, बी.के. पाटील, उमेश वैद्य पवार आदी मान्यवर उपस्थित होते। सागर पवार यांचे बेळगावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धार पवार घराण्याचे योगदान आणि इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सागर पवार यांनी सांगितले। या उपक्रमामुळे धार पवार समाजामध्ये एकजूट निर्माण होऊन आपल्या इतिहासाची जाणीव अधिक दृढ होणार आहे। प्रत्येकाला एक गोत्र असतं, एक देवत असतं। जसं आपलं गोत्र आहे वशिष्ठ, म्हणजे आता जेव्हा गुरुजीला बसतं तेव्हा धार म्हणतो आपण की आम्ही धारेचे पवार। प्रत्येकाला एक गोत्र असतं, एक देवत असतं। जसं आपलं गोत्र आहे वशिष्ठ, म्हणजे आता जेव्हा गुरुजीला बसतं तेव्हा गुरुजी तुम्हाला विचारतो तुमचं गोत्र काय, तर आपण पवारांनी सांगितलं पाहिजे वशिष्ठ। म्हणजे आपलं सर्व पवारांचं कुटुंब जे पाठीमागं जर तुम्ही गेला तर माउंट आबूला आपली सुरुवात आहे आणि वशिष्ठ म्हणून तिथं आश्रम आहे। तर त्या आश्रमामध्ये आपले सगळे राजे शिकायला जातात, म्हणजे तिथं प्रभू रामचंद्र सुद्धा जातो, आपले राजा भोज सुद्धा जात होते, राजे विक्रमादित्य जातात, सगळे राजे जातात। तर पवारांचे राजे वशिष्ठ ऋषींकडे शिकायला जात होते, म्हणून आपलं गोत्र वशिष्ठ। आणि तलवारीची धार जी आहे ते आपलं देवत, म्हणजे म्हणून आपण म्हणतो की आम्ही धारेचे पवार आहे। की आपल्या लग्न कार्यामध्ये आपण पुराण बांधतो, देव तलवार बांधतो, किंवा नवरदेवाच्या पाठीमागं तलवार धरतो, तरी आपलं गोत्र पवार देव धारे म्हणून आपण तलवार धरतो। तर आपली उत्पत्ती धरायला गेली तर आपली माउंट आबूला उत्पत्ती, म्हणजे ह्याच्या तुमच्या धार संस्थांच्या आधी सुद्धा आपली माउंट आबूपासून राजस्थानमध्ये जी तारीख आपली उत्पत्ती तो मी जर आपल्याला इतिहास सांगितलंच आहे। पण तुम्हाला मला ते देवचं सांगत होतं धारेचं की बाबा, आणि आपल्या उपकुळांची माहिती मला मी सांगितली की दुसरे आडनावाने सुद्धा होते। तसं आता त्यांचं स्वतः वैद्य आडनाव आहे, पण हे पवार आहेत, त्यांचं आडनाव वाल्लेकर आहे। पुण्यामध्ये अजून बरेचसे लोक आहेत। तुम्ही कोकणात गेले तर विश्वासराव आहेत, सावंतवाड्यात तुम्ही गेले तर तिथले सावंत आहेत, एक घर सावंत आहे, दुसरं सावंत कोणते